3 गोष्टी मी केल्या माझ्या ओव्हर थिंकिंगवरती ऑलमोस्ट मात द्यायला. पहिली गोष्ट केली की मी आयडेंटिफाय केला की प्रॉब्लेम काय आहे. आयडेंटिफाय ह्याच्यासाठी कारण आपल्या प्रॉब्लेमला आपल्या डोक्यातला जो गुंता आहे, झालेला गुंता, तो लिम्बिक सिस्टम एक इमोशनल थिंकर असल्यामुळे ही इज नॉट एबल टू सॉल्व्ह इट. त्याला सोल्युशन शोधायला मदत तो करू शकत नाही. तर जो तो प्रॉब्लेम लिहिला गेला एका पेपरवर, एका पुस्तकावरती, जे मनात जे डोक्यात गुंता देणारे थॉट्स आहेत त्याला कुठल्याही प्रकारचं 1 2 3 4 काही नाही आहे. जसे असतील तसे उतरवा. उतरवल्यानंतर आपलं ब्रेनचं हे खूप सुंदर नॅचरल मेकॅनिझम आहे. तो प्रॉब्लेम तुमचा प्री फ्रंटल कॉर्टेक्सकडे जातो, जो पुढचा भाग आहे मेंदूचा, आणि तो रॅशनल थिंकर आहे. तो एक प्रकारचं प्रॉब्लेमला सोल्युशन देणारा आहे. सो तो आयडेंटिफाय केल्यावरती ही विल गाईड अस टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम. लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याने डेफिनेटली आपला गुंता सुटवू शकतो. हे जर का रात्री झोपायच्या आधी केलं, एक वही ठेवून द्या आपल्या उशीजवळ, आणि रात्री झोपायच्या आधी केलं तर तो त्या दिवशीचा जो गुंता आहे तो त्याच दिवशी सॉल्व्ह होतो. ह्याच्याने दुसरा प्रॉब्लेम आपला, दुसरं सोल्युशन जे आहे ते आहे की झोप नीट लागते. चांगली 7 तास 6-7 तास झोप चांगली झाली की तुम्हाला फ्रेश वाटतं. उठल्यावर तुम्ही अशा सुंदर ठिकाणी बाहेर चालायला जाता. आणि तिसरा प्रॉब्लेम तोच, म्हणजे प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे की मूव्हमेंट. प्री फ्रंटल कॉर्टेक्सला मूव्हमेंट आवडते. सो कुठल्याही प्रकारचं एक्सरसाइज रुटीन, कुठल्याही प्रकारचं आवडणारं एक मूव्हमेंट तुम्ही जर का केली तर त्याच्याने डेफिनेटली प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. अजूनही तुम्हाला वाटत असेल प्रॉब्लेम आहे आणि नाही मी हे करू शकते,